गजानन महाराज की जय। गण गण गणात होते, 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 गण गण गणात. पारायण ग्रुपचा आपला ग्रुप पारायणाचा आजचा आपला 16वा अध्याय आहे. वाचायचा गजानन महाराज पोथी विजय ग्रंथाचा. गजानन महाराज विजय. गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा. गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा. श्री गजानन. सर्व शिष्य अपार बसले होते मंडलाकार. हे शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराचे. गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयजी परशुधरा. हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्र जाणार ते दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटते का रे देवा? ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुझी गाढ निद्रा आहे तो. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्त ऐसे बसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशीला वाचून अवघी कृत्ये, तुझ्या वशीला वाचून अवघी कृत्ये, तुझ्या विना ब्राह्मणाविषयी स्वस्थ आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विना. गजानन माया अघटित कोण जाणे. तिजप्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे म्हणून हा शेगावीचा करिवारी समर्थाविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही. ती निष्ठा तिची एकाही ठिकाणाशी बसत नसे. ती दांभिक होती फार. सदा दंबाचा बाजार भरवून भोंदी नारी नर हाच धंदा तिचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरू तो आपणात. गजाननाच्या वाऱ्या करीशी सद्गुरू त्याला मानिसी. परी त्याने सांग तुझी मंत्र काणी कथिला का. अरे विधी वाचून गुरुना होत नाही कधी जाणं. शेगावचा गजानन वेडा पिसा असाच असे. तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानिसी त्याला. या न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिन गणाते हे भजन पिशा परी आचरण कोणाचेही खाई जाणं. ऐसामुळे भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते, चाल अंजनगावात केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्याचे कीर्तन अंजनगावी असे. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातकाली. गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाचे दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते. तो भाकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषण देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने याचा विचार केला, उदयील अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. याचा विचार करून भागीस बोलला जाणं. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्यासोबत. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्त निद्रा. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थाच्या स्वरी. पुरुष म्हणे पुंडलिकाला, अंजन गावात जातो का गुरु कराया निका. त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ आहे. तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेडा निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होती. नांदी दंबचाराचे. त्या पुंडलिकाला पडून नाही. तू इकडे करी कान मंत्र देत होतोच कारण गणगण ऐसे म्हणून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे यास.
आस ती मी आज पूर्वीनं खास ऐसे एकटा पुंडलिकाचा आनंद ती झाला. पाहू लागला निरखुना स्वप्नी त्या पुरुषाला गुण तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे राया पादुका द्या मला सध्या नित्यपूजा करावया यावी ना आणखी आस नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी दिल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावया स्वप्नी पुंडलिक उठून बसला तोच आली तयाला साक्षात जागृती स्रोत. जागा होऊन सपोवर पाहू लागला साचार तर कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना संशय मणीचा जाईना म्हणे स्वामींच्या भाषणा बाटणं लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण कशी भागी ठाकरेनं तेही स्वप्नी कथन केले. तसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका म्या करावे पूजन ऐसे त्याचे आहे मन हे काही कळत ना. मी पद्दीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशात ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. ते इतक्यात आली घरी भागी ठाकरेन बोलावणे. अंजन गावी चाल आता मोक्षगुरु करणाविना दिसू लागला आहे रस्ता. अरुणोदय प्रकाश पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तू जाई अंजनगाव करणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो न आता सोडी मला हाच माझा निश्चय. ते एकटा भागाबाई अंजनगावास गेली पाहिजे. आता मुनगावी ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग राजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुनगावाला येण्या परत निघाला तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज या पादुका पुंडलिकासी दया देई याच्यापाशी समर्थ आज्ञा होता अशी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा भोकरे जो का पुंडलिका म्हणून तुमच्या गावीचा असे हो. त्यासी हा ध्यान येऊन करावयाची पूजन हे ते झामसिंगे ऐकून पादुका घेता झाला. झामसिंग आला मुनगावात तर पुंडलिक भेटला वेशी तर पुसू लागला त्या प्रत कुशल प्रत समर्थाचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापाशी. ते एकता झामसिंगाशी महादाश्चर्य वाटले. सर्व घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिलीचाची ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्या अजून आहेत भल्या मुनगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पाहच होते खरे संत सांभाळीती आपले भक्त आड मार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथे ऐकता. एक वासनी ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार देणे घेणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजाराम प्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. त्या कवराकारानं 2 पुत्र होते जाण गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशासारखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती तो हैदराबाद प्रती गेला डॉक्टर शिकावया. लहानपणापासून भाऊच होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थाचा आठव करी राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुट्टी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जेऊ घावला महाराज. पदार्थ त्याच्या आवडीचे करून या सर्वसाचे परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट्टीयेचा. माझ्या आहे ऐसे म्हणे आपण करावी मेजवानी आपल्या आवडीचे करवणे पदार्थ सारे गुरु आहे. कांदा भाजी आंबाड्याची ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला हा हट्ट एक करण्याचा माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली चिंता कशाला लागली मुखश्री ती लहान होई तुमची अशा कशाने ते वेळा. भाऊ वरे दिनवानी काय सांगू वहिनी माझे जे का आले म्हणी विचारते या वेळा.
पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना पूर्ण होई, म्हणून तुला सांगून काय करणे आहे. नानी म्हणे, त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर म्हशी पडदा ठेवू नको. ज्येष्ठ भाता पित्यापरी तर्त कांता माय खरी मानिली पाहिजे साजिरी, ते तुम्ही जाणता. ते ऐकून भाऊ उचला. नानी प्रती बोलता झाला, नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करूनसाचे आहे मला न्यावयाचे, त्यांना द्यावयाचे का. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्यायोगे. त्या एकता बोलेना आणि धीराप्रती हास्यवदनी, यासाठी का हो मी तू सचित तुम्ही बसला, सांगा आहे काय करणे. मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या गेही होणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पायी. तीही लागली लवलाई आनंदाने स्वयंपाक. भाजी चून भाकर, हिरव्या मिरच्या वंजळभर ठेवल्या आणून समोर आपल्या त्या धीराच्या. भाकरी 3, कांदे 3, हरभऱ्याचे चून, लोणी ठेवून माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली धीराला, जा आता शेगावला, वेळ थोडकाच राहिला आहे पहा गाडी. ती गाडी चुकल्यावरही वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवर गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता. पुसून या आपल्या दाता येत झाला स्टेशनाची. तो गाडी बाराची निघून या गेली साची. त्याने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड झाला त्याचा, पाणी आले लोचनाला. म्हणे, महाराज का हो केला अवेर माझे काली, मी मुळीच हिंदीन कोठून घडावे मला पुण्य, आम्या कावळ्यांकारण लाभ केवी माणसास. अक्षम्य ऐसी कोणती चुकी झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय दुर्देवा, त्वा माझ्या साधीला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ती माझी शिदोरी ऐशीच आज राहिली, जरी काय नाही करणार भोजन तरी सत्य सत्य तेव्हाचा. गुरुराया कृपाराशी नका उपेक्षा लेकराशी, ती शिदोरी सेवनाची यावेळ धावून सत्य. थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार, मग या इथवर का हो मान करीत असा. मी ना आज्ञा करीतो प्रेमाने हाका मारितो, म्हणून या हा न होतो अपमान तुमच्या अटकींचा. 3 घंटे अजून अवकाश काढी, कारण तोवरी आपले भोजन होईल असे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने. कवर गेला दर्शनातही तो योगी राहणार न करता भोजना बसला होता आसनावरी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात, पकवानाची परी लोकत ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा मोतीचूर, कोणाची नुसती खीर, श्रीखंडपुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी स्पर्श नाही केला. वरच्यावरी ताटाला वाळा आणून ठेवली पुढे आणि म्हणे, हे करा प्रहण. गेला 1 वाजून. आपले झाल्यानं जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा, त्याची ते वाट पाहते. करणे आपणा विनंती, त्याची नसे होय छाती, म्हणून तो मी बोललो. ते महाराज म्हणते, थांब जरा, आग्रह करू नको खरा, आज भोजन चौथे प्रणाम माझे होणार. मर्जी असल्यास थांबावे ना, तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरी जावे, पर्व नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला. इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहता आनंदला. भाऊ आपली मनसे दुरावलेला माय जेव्हा बाळकी दृष्टी पाहावी झाले असे पाहतेवी भाऊ कौरव कारण समर्थास नमस्कार केला. साष्टांग साचार उभा राहिला जोडून कर, वाट पाहत आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन. बरेच दिले आमंत्रण की हा वेळ जेवणाची. तुझ्या भाकेत गुंतलो मी, उपोषित राहिलो नाही अजून जेवलो, आणि तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलती हर्षला से कवर चित्ता. म्हणे, काय करू गुरुनाथा, गाडी चुकली बाराची. कौरास म्हणे, बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ, काय आणले आहेस पाहू. समर्थाशी जेवण. ऐसे एकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कौराने ठेवल्या समोर स्वामी गजाननाच्या. त्यात तिला भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण. एकीचा प्रसाद अवघ्या भक्तच वाटला. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता. कळली स्वामीची योग्यता. खरे भक्त वत्सल ते, जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला आहे तू सोडून पकवान तो विदुराच्या हुलग्यावरी. तैसेच इथे आज झाले. आमचे पकवान नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कौराच्या स्वामींचे. भाऊने घेतला समर्थ प्रसाद शेगावाला. सद्भाव जेथे उद्याला तेथेच ऐसेच होणार. समर्थ बोलले कौराशी, जा आता अकोल्याशी, पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टर परीक्षेत. भाऊ म्हणे, गुरुराया आपली असू द्यावी दया, यावीन दुसरे मागावया, मी ना आलो येत आहे. आपले हे दिव्यचरण तेच माझे धन मान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला निपोक्षित कधी शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार
एक होता भाविक करणारा कृषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करून शेतावरी अस्तमानाची अवसरी दर्शन घ्यावे मठात. चिलीम द्यावी भरून द्यावे पदांचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेतात. याचा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला. घाला विचित्र दैवाचा तो ना कोणास सोडित असे. जे जे असेल दैवाचं ते ते श्रोते घडून येतं. एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या. तो एक आला शिकारी, बंदूक त्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी छर्रे घालून बंदुकीचे. ती प्रभातीची होती वेळ. सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसलेला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला. ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीत. त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपली नेम धरून जाडिली खांद्यावरील बंदूक. त्यायोगे ससा मेला. एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला. कानामागे अवचित छर्रा मोठा जोरदार, मस्तकी शिरला. अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याच्यावर काही केल्याने घेणा. छर्रा तो डॉक्टरना होऊ लागला यातना. तुकारामाचे अतिशय मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित. नवसायास केले बहुत परिगुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने म्हणतात. तो समर्थाचा एक भक्त ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची ऐसे परक नाही उपाय कोणता. उत्तम या जगांमध्ये कृपा त्याची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास. झाडी जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लाभेल. कृपा झाल्या होशील त्रासातून मोकळा. मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे ना करी. शुद्ध अंतरी सर्व काळ धरावा. तुकारामासी मानवले झाडांनी त्याने सुरू केले. अवघ्या मठाचं ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐशी 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली. तरी गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून. ऐसी जैसे की भोकरातून दाबिता सुटे आठोळी. तैसे साच येथे झाले. छर्रा पडता थांबले. दुखावयाचे मस्तक भले. ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचिती येणं कवनाची परमार्थी न निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर हे भाविक जाणते. स्वस्ती श्री दासगुण विरचित हा गजानन श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भाविकांप्रत भवसिंधू माझारे. शुभ भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. गण गण गणात